सुंदरीच्या झेल घेतलेली आहे पाचशी. प्रथमेश दादा हा पाच अतिशय उत्कृष्ट इतका फिरवू शकतो, कारण लहानपणापासून तो इथे पाच फिरवतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या या खेळाडूंसाठी. एखादा प्रयत्न असफल राहू शकतो, परंतु त्यावर आपल्याला समजून जायला लागेल की आपल्याला सरावाची किती गरज आहे, नजर तीक्ष्ण असणं किती गरजेचं आहे. उद्या सायंकाळी ठीक 4 वाजता आपल्या या मैदानातून छत्रपती 10 पैठणी लकी ड्रॉ स्वरूपात आपण उद्या ठेवलेले आहेत. पुन्हा एकदा मयुरेश तुम्हाला हा पट्टा अतिशय वेगाने फिरवताना दिसतोय. हा वेग साधणं खरंच साधी गोष्ट नाही आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या मयुरेशसाठी, या मावळ्यासाठी. आज अनेक महिन्यांच्या सरावानंतर तो हा पट्टा इथे फिरवू शकतोय. शिवाजी महाराज की या मावळ्यांना माझा निवार मुजरा. जो हा खेळ आमच्या या देवरुखातल्या या प्रांगणामध्ये सादर करतायत, कारण की आज माझ्या देवरुखामधील प्रत्येक शिवप्रेमींना समजून जाईल की ही शिवकालीन कला अजूनही जिवंत आहे. आणि पुन्हा एकदा खरंच मला त्यांचे आभार मानावेसे वाटत आहेत की ते आपल्या समोर येत आहेत आणि असे खेळ दाखवत आहेत. त्यामुळे महाराजांची ही कला अजूनही याच्यानंतर पेटचा घोडा आणि त्याची ही मनाटी समोर फिरवून दाखवणार आहे. जरा या मावळ्यांना उत्तेजना देऊया, टाळ्यांची साथ देऊया पूर्ण ही मनाटी फिरवेपर्यंत, कारण की हा थोडासा तरबेजीचा खेळ आहे, बॅलन्सचा खेळ आहे. यानंतर शाळेतील महाविद्यालयातील मुलं तुम्हाला शिवकालीन प्रताप, छत्रपती शिवरायांचा प्रताप दाखवणारा कार्यक्रम, दर्शवणारा कार्यक्रम इथे सादर करणार आहेत. आणि उद्या संध्याकाळी ठीक 4 वाजता आपल्या इथून मैदानातून शोभायात्रा निघेल. त्या शोभायात्रेमध्ये सर्व शिवप्रेमींनी आपली हजेरी दर्शवायची आहे. यानंतर सादर होते पिकामध्ये चौघांमध्ये बनाटी, आष्कारी, जियावणी आणि स्वरा सुंदरीच्या बनाटी फिरवतायत. 6 किती तरबेजीने बनाटी या फिरवतायत. चौघी देखील एकमेकांच्या जवळ येऊन जात आहेत, परंतु एकमेकांची बनाटी एकमेकांना स्पर्शता करत आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ते या कलेसाठी. वेगळा आहे, लहान मुलांचा बॉक्स वेगळा आहे. वाजून टाका, आपल्या बॉक्समध्ये गोपट टाका. सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थी पेटच्या उजव्या बाजूला यायचं आहे. आपण लगेच प्रात्यक्षिकाचे कार्यक्रम सादर झाल्यानंतर जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. पुन्हा एकदा हा तरबेजीचा खेळ तुमच्या समोर रितेश नाळ सादर करतोय. खराचा मुखामध्ये रॉकेल घेऊन जा, त्या आदिवासी पुत्रा इतकं साधं काम नाहीये. पुन्हा एकदा या बनाटीच्या दृश्यानंतर तुम्हाला दिसेल रुद्र घेऊन येतोय ही पेटती झगझगती बनाटी, आगीच्या गोळ्याची बनाटी. बघा त्याच्या चेहऱ्यावरती जरा सुद्धा भीती नाही आहे. आणि खरंच या मावळ्यांकडे बघितल्यानंतर असं वाटतं की माझ्या स्वराज्यातले मावळे देखील असेच काहीसे असतील. जरा सुद्धा मनामध्ये आणि चेहऱ्यावरती भीती नसेल आणि अगदी सहजरित्या आपले खेळ ते इथे दाखवत असतील. सह्याद्रीच्या छातावरून गाजे, काळ जात राहती आमच्या रक्तात वाहती राजे.
तुफान गाजतो आगवतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जाण झोकतो तुफान मातीचा राजा मला शिव छत्रपती राजा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या या छोट्या मावळ्यासाठी खांद्यावरती उभा राहून आगीची बनाटी सहजरित्या फिरवतायत आणि हा मानाची बनाटी आम्ही तुमच्यासाठी फिरवतोय आणि जबरदस्तरित्या हे शिवकालीन महापराक्रमी हे सादर झाले येतात याच्यानंतर पुन्हा एका चैत्राली हा धाडसी खेळ तुमच्या समोर दाखवण्यासाठी येते आहे तोंडातून रॉकेल फुंकणार आहे ती सुद्धा इथे सादर केलेले प्रत्येक खेळ हे मुलाने सादर केले त्याचबरोबर मुलींनीही ते सादर केले कारण की आम्ही दरवेळी आपल्या या खेळामधून दाखवून देतो की आजच्या या काळामध्ये नव्हे महाराजांच्या काळापासून महिला ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करत आलेली आहे म्हणून तर आमच्या मा जिजाऊ घडल्या म्हणून तर आमच्या राणी लक्ष्मीबाई घडल्या आणि म्हणून तर आमच्या महापराक्रमी तारा राणी घडल्या आणि त्यांचा इतिहास वाढवत जपत आम्ही चाललो आहोत आणि हे शिवकालीन मार्गाने पुन्हा एकदा काठी आणि पट्ट्याचं प्रात्यक्षिक तुमच्या समोर घेऊन येतोय तो आदित्य एक एक शस्त्र ज्यावेळी वाढत जातात आपल्या हातामध्ये त्यावेळी ते फिरवणं किती कठीण असतं ती कला सादर करणं किती कठीण असते हे आपल्याला पाहायला मिळेल या प्रात्यक्षिकांमधून बटाट्याच्या टोकावरची ही काठी बॅलन्स करतोय तो आदित्य आणि ती काठी बॅलन्स करून वरच्या पट्ट्याने पुन्हा एकदा बटाटा कापून पुन्हा हातामध्ये काठी पकडेल म्हणजेच काय नजर किती तीक्ष्ण असायला पाहिजे निशाणा किती सजग आणि सहज असायला पाहिजे याचं उदाहरण तुम्हाला इथं दाखवेल आदित्य या कलेसाठी म्हणून म्हणे छत्रपती येणार नाही खरंच या आत्मविश्वास होऊ शकतो याचं प्रात्यक्षिक दाखवणारा हे खेळ 4 पुरुषांना देखील पुरून उरेल इतकी आत्मविश्वासी होऊ शकते आपली माता आपली भगिनी आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवताना इथे गंगावी तालमीतले हे सर्व मावळे चौकात तुमच्या समोर दाखवतोय तो रितेश दादा ही चौकात फिरवणं साधी गोष्ट नाही आहे आता आपण प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी याच्यामध्ये आगीचा वापर केलाय या चौकटीच्या 4ही गोळ्यांच्या जागी खंजर लावलेले असतात आणि त्या खंजरांनी वार केला जातो ही चौकट फिरवून युद्ध केलं जाईल त्यावेळी चैत्राली आले तुमच्या समोर ही चौकट फिरवण्यासाठी खरंच मी मगाशी देखील तुम्हाला सांगितलं आपल्यामध्ये मुलं ज्याप्रमाणे प्रत्येक प्रात्यक्षिक दाखवतात तशाच मुली देखील तितक्याच तरबेजीने हे प्रात्यक्षिक दाखवू शकतात कारण की आमची आजची महिला तितकीच सजगता आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही तुमच्या समोर करतोय आणि हा प्रयत्न जर आवडत असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात तुमच्याकडून चैत्रालीच्या या खेळासाठी या शिवकन्येसाठी आता ही येते ती रिद्धी
खूप कठीण आहे. हा खेळ दिसतोय तितका साधा नाही आहे. याला प्रचंड सरावाची गरज असते आणि या सरावातूनच ज्यावेळी आपण तरबेज होतो त्याच वेळी आपण ही कला सादर करू शकतो. जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या तरी